याच्या अगोदर आपण काय केलेलं आहे, वर्क अँड एनर्जी हा एनसीईआरटीचा टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहे वर्क डन बद्दल डिटेल मध्ये. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे की वर्क डन इक्वल टू काय आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, वर्क डन म्हणजे काय असतंय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट या दोघांचा काय असतो, प्रोडक्ट असतो. ठीक आहे, तर वर्क डन इक्वल टू आणखी एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे, वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ थीटा. तर थीटा काय आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि फोर्स या दोघांमधला अँगल आहे. ठीक आहे, तर वर्क डनचे 3 वेगवेगळे प्रकार म्हणतात. एक असते पॉझिटिव्ह वर्क, दुसरा असते निगेटिव्ह वर्क आणि तिसरा असते झिरो वर्क. ओके, तर आता तुम्ही काय पहिल्यांदा पाहिलंय की पॉझिटिव्ह वर्क म्हणजे नेमकं काय, ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर या दोघांमधला जो काही अँगल आहे हा थीटा किती असतो, 0. ओके, तर त्यावेळेस कॉस 0 ची किंमत असते W इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इंटू कॉस ऑफ 0. ओके, तर वर्क डन इक्वल टू काय येईल, F इंटू S. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. पण कधी आहे, ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर दोघेही काय असतील, सेम डायरेक्शन मध्ये असतील, त्यावेळेस जे काही अमाउंट ऑफ वर्क डन असणार आहे त्याच वर्क डनला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह वर्क. ओके, त्याच्यानंतर ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर दोघेही काय असतील, एकमेकांना परपेंडिक्युलर असतील, त्यावेळेस त्याच्यामध्ये जो काही अँगल आहे थीटा इक्वल टू 90 डिग्री आणि कॉस 90 ची किंमत असते 0. ओके, तर वर्क डन इक्वल टू फॉर्म्युला आपल्याकडे एफ एस कॉस ऑफ 90 डिग्री. एफ एस इंटू कॉस 90 ची किंमत आहे 0 म्हणून वर्क डन आलं 0. ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर दोघेही एकमेकाला काय असतील, 90 डिग्री मध्ये परपेंडिक्युलर असतील, त्यावेळेस जे काही अमाउंट ऑफ वर्क डन आहे त्या अमाउंट ऑफ वर्क डनला आपण म्हणतो 0 वर्क. ओके, आणि सगळ्यात शेवटी काय, निगेटिव्ह वर्क डन म्हणजे काय, ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर ते दोघेही एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील, त्यावेळेस त्या दोघांमधला जो काही अँगल आहे तो अँगल किती असेल, 180 डिग्री आणि कॉस 180 ची किंमत असते -1. वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू कॉस ऑफ 180. ओके, कॉस 180 ची किंमत -1 म्हणून वर्क डन इक्वल टू एफ एस इंटू -1. सो दॅट W इक्वल टू -FS. पण कधी निगेटिव्ह वर्क डन कधी म्हणणार आहे तुम्ही, ज्यावेळेस फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर दोघेही एकमेकाच्या अपोजिट असतील त्यावेळेस. ओके, तर आपण काय पाहिलं, वर्क डनचे 3 वेगवेगळे प्रकार, पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क, झिरो वर्क. ओके, आता याच 3 प्रकारावर आधारित पुढचा एक प्रॉब्लेम आहे. पहा प्रॉब्लेम काय आहे, अ मॅन पुशेस अ ब्लॉक बाय अप्लाइंग अ फोर्स ऑफ 50 न्यूटन. म्हणजे 15 न्यूटन काय दिलेलं आहे तुम्हाला, एक ब्लॉक आहे तुमच्याजवळ ऑलरेडी. ओके, हा समजा ब्लॉक आहे. ओके, आणि या ब्लॉक वर एक बुक ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे, बुक. या ब्लॉक वर तो काय फोर्स लावलाय, तो फोर्स किती आहे, 15 न्यूटन. ठीक आहे, आणि या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, यस, डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे, 20 सेंटीमीटर. ओके, वर्क डन, फाइंड द वर्क डन बाय दिस फोर्स इन डिस्प्लेसिंग द बुक थ्रू 20 सेंटीमीटर अलॉंग द डायरेक्शन ऑफ पाथ. मग विचारले की ज्यावेळेस या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट तेवढी झालेली आहे त्यावेळेस अमाउंट ऑफ वर्क डन किती असणार आहे. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, फोर्स सुद्धा एकाच डायरेक्शन मध्ये लागलाय आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा एकाच डायरेक्शन मध्ये. तर सांगा, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डायरेक्शन मध्ये असेल तर त्यावेळेस कुठलं वर्क डन असतंय, पॉझिटिव्ह. ओके, आणि दोघांमधला अँगल किती असतंय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर मधला 0 डिग्री. ओके, तर इकडे पहा थीटा किती आला मग, 0 डिग्री. तर तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता, एफ एस कॉस ऑफ 0 किंवा कॉस ऑफ थीटा ल्या अगोदर मग नंतर किंमती पुट करा. एफ एस कॉस 0, कॉस 0 ची किंमत किती असते, 1. पुट करायची गरज आहे का, नाही. म्हणून फोर्स किती आहे, 15 न्यूटन गुणिले 20 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करावं लागेल, मीटर. तर काय करावं लागेल आपल्याला, 100 न भागावला गेल्यानं. ठीक आहे, 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, समजतंय. 15 दुनी 30, 30 भागिले 10 किती जूल झालं, 3 जूल. जे काही अमाउंट ऑफ वर्क डन आलेलं आहे ते किती असेल, 3 जूल असेल. ओके, प्रॉब्लेम काय तेवढा हार्ड नाही, एकदम साधे. 15 न्यूटन फोर्स दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलेला आहे, तर वर्क डन विचारलंय. तर वर्क डन झालेलं किती असणार आहे, 3 जूल. ओके, क्लिअर आहे.